माहितीये तुम्ही माझ्याबद्दल आणि अक्कीबद्दल सांगायला आला तिकडे. पैसे पाहिजेत ना तुम्हाला? खरंच तुझ्याकडे बंगला आहे, गाडी आहे, गडगंज श्रीमंती आहे, पण जी गोष्ट तुला आयुष्यामध्ये हवी आहे ती काही तुला मिळाली नाही. बिचार. किती पैसे पाहिजेत तुम्हाला? अहो मागाल तेवढे देईन, पण प्लीज आता निघा ना प्लीज. मागाल तेवढे म्हणजे मी काय किती मागेन? देणार आहेस? हो देईन, पण आधी प्लीज जा इथून. पण नाही देऊ शकलीस तर मग सगळी मेहनत फुकट ना. हे बघा, तुम्हाला सांगितलं ना, मागाल तेवढे देईन. प्लीज आता निघा ना इथून प्लीज. कोण आला आता हा नवीन? नमस्कार नमस्कार, या या या. तुम्ही एक मिनिट. नाही 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 ओळखलं ना, ओळखलं नाही ना. नाही म्हणजे तोच प्रयत्न करतोय, पण एवढं मात्र नक्की की मी तुम्हाला कुठेतरी पाहिले. हा, एक मिनिट बेटा, तू जरा बाजूला ये. हा. ऐक यस 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 यस, करेक्ट. ओळखलं ओळखलं. हा, तुम्ही बरोबर. माझ्या गाडीचा धक्का लागून तुम्ही पडला होता. पाय अजून पाय बरा नाही झालाय? नाही पाय बरा झालाय हो कधीच, पण तुमच्या डोळ्यासमोर दृश्य उभं केलं आठवण येण्यासाठी. हा, करावं लागतं हो की नाही कियारा? अरे अच्छा, तुम्ही माझ्या मिंटूला कसे ओळखता? मिंटू? अरे वा, बरीच नाव आहेत म्हणायची. म्हणजे अहो मी तर हिला मायेनं कमळा म्हणतो. कमळा? एक मिनिट, तुम्ही ना काहीतरी गोंधळ वाढत आहे. मला काही कळत नाही तुम्ही काय बोलताय ते. मला एक सांगा, तुम्ही तेच ना काय ते शेअरची खरेदी विक्री करणारे, म्हणजे माझ्या गाडीला धक्का लागून पडला, पायाला मारला, मी कार्ड पण दिलं होतं तुम्हाला. हो हो, तोच मी. हा, मग तुम्ही कसे काय ओळखता हिला? काय ग मिंटू? सांग ना. बर बर बर, हरकत नाही. ती लहान आहे ना, ती घाबरली आहे. मी सांगतो काय आहे. जशी मला आमची अमृता, तशी तुमची कमळा. एक मिनिट, अमृता म्हणजे? सांगतो, सगळं सांगतो. हा, तुम्ही बसा ना. बसा ना, बसा बसा. अहो आपलंच घर आहे, बसा. बसा. हो अक्षय, मला तर डाऊट येतोय की काका कियाच्या डॅडींकडेच गेलेत. मी म्हणलं ना तुला, माझं आणि काकांचं वाजलं काल म्हणून. मग तू का त्यांच्याशी भांडली आगाऊपणा करून? काय? मग मी काय ऐकून घेत बसू सगळ्यांचं? तू माझ्याशी वाद नको रे घालू. तू कियाराला कॉल कर आणि कळव तिला. हा हा, मी क्यूला फोन करतो. आधी मला सांग, काय झालंय? कुठे काय? मग तू फोन कोणाला केला होतास? अक्षयला. आमू नक्की सांगा मला, सगळं ठीक आहे ना? हो आई, पण तू असं का विचारतेस? अगं तुझा आवाज केवढा वाढला होता. अगं अक्षयवर नाही, मी बाबांवर चिडलेले. बाबांवर? हो, तुला माहितीये अक्षय सुद्धा विचारत होता की तू गेलीयस, बाबांना भेटली की नाही. कशी भेटणार? बाबा बरोबर मीटिंगच्या निमित्ताने गेले बाहेर, आणि ते सुद्धा मुंबईच्या बाहेर. काय करणार मी? अगं आता ऑफिसच्या कामाला नाही कसं म्हणणार, आणि तुझं हे असं अचानक ठरलं ना, काही इलाज होता का सांग बरं मला. ते पण आहे. इट्स ओके, नेक्स्ट टाइम येईन ना तेव्हा नक्की भेटेन. आमू, आता लग्न झालंय हा तुझं, हे असं सारखं सारखं येणं बरं नाही. चल, तू मला भजी दे, लेक्चर देऊ नको. झालं, एक
एक शब्द बोलायची खोटी, लगेच ते लेक्चर होतं. जा जा बसून खा, मी सॉस घेऊन आले. ही थेरा चालू आहेत माझ्या मागे. क्यू फोन उचल क्यू प्लीज. कमॉन यार क्यू फोन उचल. फोन दे. फोन दे. अक्की हॅलो कियू. कळलंय मला सगळं. नाटकबाजी चालू होती ना तुमची माझ्या पाठीमागे, ताबडतोब बंद करायची. मी स्पष्ट शब्दात सांगतोय, कियाराचा विचार सोडून दे, कायमचा. नाहीतर मी काय करू शकतो याची कल्पना आहे तुला. ठेव फोन. हो खरं आहे हे सगळं. मी म्हणालो ना तुम्हाला, जशी मला माझी अमृता तशी ही तुमची कियारा. रडू नकोस बाळा. अगं ही गोष्ट किती दिवस लपवून ठेवणार होतीस तू? म्हणजे इतके दिवस तुम्ही दोघं मिळून माझ्या डोळ्यात धूळ फेकत होतात तर मग काय करणार हो? आय लव्ह अक्की आणि मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. तसंच तो पण नाही राहू शकत माझ्याशिवाय. आणि जसं त्याचं फोर्सफुली लग्न झालंय तसं मी माझं होऊ देणार नाही. मी अक्कीशिवाय कोणाशीही लग्न करणार नाहीये. प्लीज प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे बघा, अमृताही हेल्प करते आम्हाला आणि त्या दोघांनी ठरवलंय की पुढच्या काही महिन्यात ते दोघं सेपरेट होणार आहे. मग मी आणि अक्की लग्न करणार आहोत. अँड दिस इज फायनल. I can't live without Akki. ताबडतोब माझ्या नजरेसमोरून चालती व्हायचं. चालती हो, चल. जाते. पण एक गोष्ट तुम्ही पण लक्षात ठेवा, जर माझं अक्की सोबत लग्न झालं नाही तर मग मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन. अक्षय, काय झालंय? बरं वाटत नाहीये का तुला? तुझी तब्येत बरी नाहीये का? अक्षय काय झालंय? हे बघ, तुझ्या मनातली खळबळ मी समजू शकते. आई आहे मी तुझी. सांग मला काय झालंय. अक्षय, तुझा कियाराशी अजूनही संबंध आहे? अक्षय, मी काय विचारते तुला? वसुधा जे म्हणाली ते खरंय? तू अमृता बरोबर खुश नाहीयेस? अक्षय, मी तुझ्या पाठीशी कायम उभी राहत आलीये घरच्यांचा विरोध पत्करून. निदान माझ्याशी तरी खोटं बोलू नकोस. ही माझी शपथ. आणि सांग मला की खरं काय आहे ते.